तर नमस्कार मित्रांनो, आपल्या गाडीत आज 6 इंचीचा माल आहे आणि काही केमिकल गोण्या आहेत. आपल्याला ही खेप कोपरगावच्या पुढं न्यायची आहे. काठेवरून निघालोय, मग आपण आलोय कोलारमध्ये. तर कोलारमध्ये आपल्या गाडीचं ब्रेक लागत नव्हते. म्हटलं फिटरला टायर खोलून द्यावं, म्हटलं ब्रेकचं काम करून घ्यावं नाही का. ब्रेकचं काम झालं तर आपलं, मग आपण बाबळेश्वरच्या पुढं आणि निर्मळ पिंपरीच्या मागं होतो नाही का या टोल नाक्यावर. तर हा टोल नाका कुडशिक आहे काय, तुम्हाला जर माहीत असलं तर मला कमेंट करून सांगत जा नाही का. टोल नाक्याच्या पुढं आल्यावर मग आपण आलतो निर्मळ पिंपरी गावात. आपलं मग फिटरकडे ब्रेकचं काम करायलाच बराच टाइम गेला नाही का. मग आपल्याला ही बरीच उन्हाची पण खेप भेटली होती. मग आपण निर्मळ पिंपरीतून जाणार होतो बायपास रोडला. आपली गाडी मग आलती आपल्या बायपास रोडला नाही का. मग आपण इथून कुठं निघणार आहे, डायरेक्ट सावळीवीर फाटे. सावळीवीर फाट्यावरून निघाल्यावर मग आपण आलतो आता कोपरगाव रोडला. तर कोपरगाव थोडं लांबच होतं नाही का. हे तुम्हाला जर मंदिर जर माहीत असलं तर मला कमेंट करून सांगा. आपल्याला तर काय खेपांमुळं काय जमा इथं दर्शनाला जायला नाही का. आपल्याला मग आपली गाडी घेऊन कोपरगावमधून पुढं जायचं होतं. हे कोपरगावचे का, तुम्हाला जर वाटत असलं तर मला कमेंट करून सांगा. आपली गाडी घेऊन मग आपण डायरेक्ट आलतो रवंदे गावात. तर रवंदे गावात काय आपण व्हिडिओ बनवला नाही, पण गिरायकाकडे जाताना आपल्याला इथं जीसीबीने डायरेक्ट रस्ताच बंद करून टाकेला होता. आपण रवंदे गावात आलतो, मग आपण गिरायकाकडे जातो का मागं जातो आपण हे पुढल्या व्हिडिओमध्ये सांगू नाही का. तुम्हाला आपल्या गाडीच्या व्हील प्लॅटा पाहिजे होत्या नाही का. मग आपण ना व्हील प्लॅटाच नाही, तुम्हाला आपली सगळी गाडीच दाखवू नाही का.